तर 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। हिंगोली शहरातील महावीर भवन या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आले। पावसाचा अंदाज लक्षात घेत बंदिस्त सभागृहात ही सभा होणार आहे। दुपारी 4 वाजता ही सभा होईल। त्याआधी शिवसैनिकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आज उद्धव ठाकरे विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। मराठवाड्यामध्ये पहिली सभा हिंगोलीमध्ये होणार आहे आणि या सभेचं आयोजन नियोजन ज्यांच्या नेतृत्वाखाली होतं ते बबनराव थोरात येतं, शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख येतं। ज्या जिल्ह्यानं कायम हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती प्रेम केलं आणि त्या बाळासाहेबांच्या विचाराची वारसा चालवणारे उद्धवसाहेब आज हिंगोलीमध्ये येत असल्याने शिवसैनिकांमध्ये जनतेमध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे। उद्धवसाहेब हे ज्या बंडखोर खासदारांनी पक्षाची बेईमानी केली त्यांच्यावर आसूड तर ओढतीलच, परंतु शिवसैनिकांना एक नवी दिशा या सभेच्या माध्यमातून देतील। नेत्यांचे आदेश पाळून त्यावरती कार्य करणारे शिवसैनिक आहोत आणि ज्या अर्थी संजय राऊत साहेबांनी तुडवा असं म्हटलेलं आहे तर त्याची अंमलबजावणी या ठिकाणी सैनिक करतील। पण त्यावेळेस आम्हाला नागेश पाटील आष्टीकर हे खात्रीनं निवडून येतील असं वाटत होतं आणि म्हणून साहेबांकडे आम्ही विनंती केली होती। त्याप्रमाणे साहेबांनी शिवसैनिकांची विनंती मान्य करून आष्टीकरांना उमेदवारी जाहीर केली आणि ते निवडून आले देखील। परंतु निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीवाल्यांना दुसऱ्याची पोरं चोरण्याची सवय लागलेली आहे। त्याप्रमाणे हे आमचं पोरगं चोरून त्यांनी नेलेलं आहे, पण चोरून गेलेलं पोरगं त्या ठिकाणी नवीन पोराला संधी देऊन निवडून आणणं हे शिवसैनिकांचं कर्तव्य आहे। या बंडखोरांना उत्तर त्यांच्याच भाषेमध्ये, त्यांच्याच मतदारसंघामध्ये, त्यांच्याच शैलीत शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल।